संजय शिरसाट यांची नाशिकच्या IT कंपनीवर प्रतिक्रिया आहे। नाशिक प्रकरणात SIT चौकशी नेमण्यात यावी, जलील यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं शिरसाट म्हणतात। आज कॅबिनेटची बैठक सुरू होण्याच्या पूर्वी मी नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये SITची चौकशीची मागणी केली। तसं पत्रही मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी मला आश्वासन दिलंय की होय, मी ही मागणी मान्य करतो आणि या संदर्भामध्ये घोषणाही करतो। कॅबिनेटची बैठक आता चालू आहे, संपल्यानंतर जर त्यांनी प्रेस घेतली तर त्यात ते घोषणा निश्चित करतील, परंतु माझ्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आणि तुम डरो मत, तुमचं घर जरी पाडलं तर आम्ही नवीन बनवून देऊ, तुमचं नगरसेवक पद जरी गेलं तरी आम्ही तुम्हाला पुन्हा नगरसेवक करू। याचा अर्थ त्या आरोपीला प्रलोभन देणं, त्याच्या आईवडिलाला सपोर्ट करणं आणि ह्या गुन्ह्याला पाठिंबा देणं हा त्याचा स्पष्टपणे अर्थ निघतोय। आणि यासाठी मुख्य आरोपी मुळामध्येच इम्तियाज जलील आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी मी केलेली आहे। पोलिसांना सुद्धा सांगितलं की त्याच्यामध्ये सोमोटो गुन्हा दाखल करा। आजही मी DGशी सुद्धा बोलणार आहे आणि DGला सुद्धा सांगणार आहे की त्या तपासामध्ये जे कोणी आरोपी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद आहे। अनेक मंत्र्यांकडून EV कारचा वापर आहे। मुख्यमंत्री फडणवीस बाईकनं विधान भवनात दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटनं विधान भवनात पोहोचलेत। तिथं मंत्री उदय सामंत हे देखील ई-व्हेकलचा वापर करताना दिसत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील ई-व्हेकलचा वापर केलेला आहे आणि आपल्या गाड्यांचा ताफा कमी केलेला आहे। तर नितेश राणे हे देखील ई-व्हेकल खरेदी करताना दिसले, शिवाय आज मंत्रालय पायी गाठताना सुद्धा दिसले आहेत। अशोक उईकेंच्या वाहन ताफ्यात कपात आहे। इंधन बचतीकरता वाहन ताफ्यात कपात आहे। नागरिकांनी देखील इंधन बचतीकरता पुढाकार घ्या असं आवाहन आहे। ताफ्यातल्या 2 कार कमी करणार मंत्री आशिष शेलार यांचा निर्णय। फडणवीसांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।